माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचं अभिनंदन. आपण सगळे यावेळी योगाच्या ऊर्जेनी आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आठवणींनी भारलेले असाल. यावेळी सुद्धा 21 जूनला देश विदेशातील करोडो लोकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनात भाग घेतला. मला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. आता 10 वर्षात ही परंपरा दरवर्षी आधीपेक्षाही जास्त भव्य बनत चालली आहे. हा या गोष्टीचाही संकेत आहे की जास्तीत जास्त लोक आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करत आहेत. आपण यावेळी योग दिनाचे कितीतरी आकर्षक फोटो पाहिले आहेत. विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱ्यावर 3 लाख लोकांनी एकाच वेळी योग केला. विशाखापट्टणमहूनच आणखी एक अद्भुत दृश्य समोर आलं. 2000 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 मिनिटांपर्यंत 108 सूर्यनमस्कार केले. विचार करा, किती समर्पण, किती शिस्त ठेवली असेल. आपल्या नौदलाच्या जहाजांवरही योगाची भव्य झलक दिसली. तेलंगणामध्ये 3000 दिव्यांग मित्रांनी एकाच वेळी योग शिबिरात भाग घेतला. त्यांनी दाखवून दिलं की योग कशा प्रकारे सक्षमीकरणाचं माध्यमही आहे. दिल्लीच्या लोकांनी योगाला स्वच्छ यमुना नदीच्या संकल्पाशी जोडलं आणि यमुना नदीच्या काठी जाऊन योग केले. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असणारा जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिजवरही लोकांनी योग केला. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि ITBPचे जवान, तिथेही योग दिसला. धैर्य आणि साधना बरोबरीने चालले. गुजरातच्या लोकांनीही एक नवा इतिहास रचला. वडनगरमध्ये 2121 लोकांनी एकाच वेळी भुजंगासन केलं आणि नवा विक्रम केला. न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, पॅरिस, जगातील प्रत्येक मोठ्या शहरातून योगाचे फोटो आले आणि प्रत्येक फोटोमध्ये एक गोष्ट खास होती: शांतता, स्थिरता आणि संतुलन. यावेळची थीम पण खूप खास होती. योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ. म्हणजे एक पृथ्वी, एक आरोग्य. ही फक्त एक घोषणा नाहीये. आपल्याला वसुधैव कुटुंबकमची जाणीव करून देणारी ही एक दिशा आहे. माझा विश्वास आहे, या वेळच्या योग दिवसाची भव्यता जास्तीत जास्त लोकांना योग स्वीकारायला नक्की प्रेरित करेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा कुणी तीर्थयात्रेला निघतं, तेव्हा एकमेव भावना सगळ्यात आधी मनात येते: चला, बोलावणं आलं आहे. ही भावना आपल्या धार्मिक यात्रांचा आत्मा आहे. या यात्रा शरीराच्या शिस्तीचं, मनाच्या शुद्धीचं, आपसातील प्रेम आणि बंधुत्वाचं, प्रभूशी जोडण्याचं माध्यम आहेत. यांच्याशिवाय या यात्रांचा एक अजून मोठा पैलू असतो. या धार्मिक यात्रा सेवांच्या संधींचे एक महानुष्ठान पण असतात. जेव्हा कोणतीही यात्रा असते, तेव्हा जेवढे लोक यात्रेला जातात, त्यापेक्षा जास्त लोक तीर्थयात्रेकरूंच्या सेवेच्या कामात लागतात. ठिकठिकाणी भंडारे आणि लंगर लागतात.
लोक रस्त्यांवर पाणपोया लावतात. सेवाभावानेच वैद्यकीय कॅम्प आणि सुविधांची व्यवस्था केली जाते. कितीतरी लोक स्वतःच्या खर्चाने तीर्थयात्रेकरूंसाठी धर्मशाळांची आणि राहण्याची व्यवस्था करतात. मित्रांनो, खूप दिवसांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर म्हणजे भगवान शिवाचं घर. हिंदू, बौद्ध, जैन प्रत्येक परंपरेत कैलासला श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानलं गेलं आहे. मित्रांनो, 3 जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि श्रावण महिनाही काहीच दिवसांवर आहे. आपण काही दिवसांपूर्वी भगवान जगन्नाथाची रथयात्राही पाहिली आहे. ओडिशा असो, गुजरात असो किंवा देशाचा कोणताही कोपरा असो, लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, या यात्रा एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचे प्रतिबिंब आहेत. जेव्हा आपण श्रद्धाभावानं, पूर्ण समर्पणानं आणि पूर्ण शिस्तीनं आपली धार्मिक यात्रा पुरी करतो, तेव्हा त्याचं फळही मिळतं. मी यात्रांवर जाणाऱ्या सर्व भाग्यवान भाविकांना माझ्या शुभेच्छा देतो. जे लोक सेवा भावनेने या यात्रा यशस्वी आणि सुरक्षित करण्यात गुंतले आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी तुम्हाला देशाच्या अशा 2 कामगिऱ्यांबद्दल सांगू इच्छितो, ज्या तुम्हाला अभिमानाने फुलवून टाकतील. या कामगिऱ्यांची चर्चा जागतिक संस्था करत आहेत. विश्व आरोग्य संघटना म्हणजे WHO आणि ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने देशाच्या या कामगिऱ्यांची खूप प्रशंसा केली आहे. पहिली कामगिरी तर आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी डोळ्यांच्या एका आजाराबद्दल ऐकलं असेल, ट्रॅकोमा. हा आजार बॅक्टेरियामुळे पसरतो. एक काळ होता जेव्हा हा आजार देशाच्या अनेक भागांमध्ये सर्रास होत होता. लक्ष दिलं नाही तर या आजारामुळे हळूहळू डोळ्यांची दृष्टी सुद्धा निघून जात होती. आम्ही संकल्प केला की ट्रॅकोमाला मुळापासून संपवू. आणि तुम्हाला हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की विश्व आरोग्य संघटना म्हणजे WHO ने भारताला ट्रॅकोमा फ्री घोषित केलं आहे. आता भारत ट्रॅकोमा मुक्त देश बनला आहे. हे त्या लाखो लोकांच्या मेहनतीचं फळ आहे, ज्यांनी न थकता, न थांबता या आजाराशी लढा दिला. हे यश आपल्या आरोग्य सेवकांचं आहे. स्वच्छ भारत अभियानामुळेही हे संपवण्यात खूप मदत मिळाली. जल जीवन मिशनचेही या यशात मोठे योगदान होतं. आज जेव्हा घरोघरी नळाने स्वच्छ पाणी पोहोचत आहे, तेव्हा अशा आजारांचा धोका कमी झाला आहे. विश्व आरोग्य संघटना WHO नेही या गोष्टीच कौतुक केलं आहे की भारताने आजाराशी लढण्यासोबतच त्याच्या मूळ कारणांनाही दूर केलं आहे. हे मित्रांनो, आज भारतातली बहुतेक लोकसंख्या कोणत्या तरी सोशल प्रोटेक्शन बेनिफिटचा फायदा घेत आहे. आणि नुकताच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO चा एक खूप महत्वाचा रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की भारताच्या 64% अधिक लोकांना आता कोणत्या तरी रूपात कोणता ना कोणता तरी सोशल प्रोटेक्शन बेनिफिट नक्की मिळत आहे. सामाजिक सुरक्षा ही जगातल्या सर्वात मोठ्या कव्हरेजपैकी एक आहे. आज देशातील जवळपास 95 कोटी 95 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या सोशल सिक्युरिटी योजनेचा लाभ घेत आहेत. तर 2015 पर्यंत 25 कोटीहून कमी लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचत होत्या. मित्रांनो, भारतात आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश सॅच्युरेशनच्या भावनेने पुढे जात आहे.
हे सामाजिक न्यायाचंही उत्तम चित्र आहे. या यशांनी एक विश्वास निर्माण केला आहे की येणारा काळ अजून चांगला असेल. प्रत्येक पावलावर भारत आणखी सशक्त होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, लोक भागीदारीच्या शक्तीनं मोठ्या मोठ्या संकटांशी सामना करता येतो. मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवतो. या ऑडिओमध्ये तुम्हाला त्या संकटाच्या भयावहतेचा अंदाज येईल. ते संकट किती मोठं होतं. आधी ते ऐका, समजून घ्या. आखिर ये जो जुल्म हुआ 2 साल तक, जुल्म तो 5-7 साल से शुरू हो गया था, मगर वो शिखर पर पहुंच गया है 2 साल में, जब इमरजेंसी लोगों पर ठोक दी और अमानुषी बर्ताव लोगों के साथ किया गया। लोगों के स्वतंत्रता के हक छीन लिए गए। अखबारों को कोई स्वतंत्रता न रही। न्यायालय बिल्कुल निर्बल बना दिए गए और जिस ढंग से 1 लाख से ज्यादा लोगों को जेल में बंद कर दिए और फिर अपने मनमानी राज की ओर से होती रही, उसकी मिसाल दुनिया के इतिहास में भी मिलना मुश्किल है. मित्रांनो, हा आवाज देशाचे माजी पंतप्रधान श्री मोरारजी भाई देसाई यांचा आहे. त्यांनी थोडक्यात पण खूपच स्पष्टपणे इमर्जन्सी बद्दल सांगितलं की तुम्ही कल्पना करू शकता तो काळ कसा होता. आणीबाणी लावणाऱ्यांनी फक्त आपल्या संविधानाची हत्या केली नाही, उलट त्यांचा इरादा न्यायपालिकेलाही आपली गुलाम बनवून ठेवण्याचा होता. या काळात लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला गेला होता. याची अशी अनेक उदाहरणे आहेत जी कधीही विसरली जाऊ शकत नाहीत. जॉर्ज फर्नांडिस साहेबांना साखळदंडांनी बांधलं होतं. अनेक लोकांना कठोर यातना दिल्या गेल्या. मिसा कायद्याखाली कुणालाही असंच अटक केलं जात होतं. विद्यार्थ्यांनाही त्रास दिला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही गळा घोटला गेला. मित्रांनो, त्या काळात ज्या हजारो लोकांना अटक झाली, त्यांच्यावर असेच अमानवीय अत्याचार झाले. पण हे भारताच्या जनतेचं सामर्थ्य आहे की ती वाकली नाही, तुटली नाही आणि लोकशाही सोबत कोणतीही तडजोड तिने स्वीकारली नाही. शेवटी जनता जनार्दनाचा विजय झाला. आणीबाणी हटवली गेली आणि आणीबाणी लादणारे हरले. बाबू जगजीवन रामजींनी याबद्दल खूपच प्रभावीपणे आपलं म्हणणं मांडलं होतं. बहनों और भाइयों, पिछला चुनाव नहीं था, भारत की जनता का एक महान अभियान था. उस समय के परिस्थितियों को बदल देने का, तानाशाही के धारा को मोड़ देने का और भारत में प्रजातंत्र के बुनियाद को मजबूत कर देने का. अटलजींनीही तेव्हा आपल्याच अंदाजात जे काही सांगितलं होतं तेही आपण नक्की ऐकायला पाहिजे. बहनों और भाइयों, देश में जो कुछ हुआ उसे केवल चुनाव नहीं कह सकते. एक शांतिपूर्ण क्रांति हुई है. लोक शक्ति की लहर ने लोकतंत्र की हत्या करने वालों को इतिहास के कूड़ेदान में फेंक दिया है. मित्रांनो, देशावर आणीबाणी लादल्याला 50 वर्ष काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहेत. आपण देशवासियांनी संविधान हत्या दिवस साजरा केला आहे. ज्यांनी आणीबाणीला भिडून टक्कर दिली त्या सर्व लोकांना आपण नेहमी आठवायला हवं. यामुळे आपल्याला आपले संविधान सशक्त ठेवण्यासाठी सतत जागरूक राहण्याची प्रेरणा मिळते. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही एका चित्राची कल्पना करा. सकाळचं ऊन डोंगरांना स्पर्श करत आहे. हळूहळू प्रकाश मैदानच्या दिशेनं वाढत आहे आणि त्याच प्रकाशासोबत फुटबॉल प्रेमींचा गटही मोठा होत आहे. शिट्टी वाजते आणि
काही क्षणातच मैदान टाळ्या आणि घोषणांनी दुमदुमून जातं. प्रत्येक पास, प्रत्येक गोल सोबत लोकांचा उत्साह वाढत आहे. तुम्ही विचार करत असाल की हे कोणतं सुंदर जग आहे. मित्रांनो, हे चित्र आसाममधील एका प्रमुख भागाचे बोडोलँडचं वास्तव आहे. बोडोलँड आज आपल्या एका नव्या रूपासह देशासमोर उभं आहे. इथल्या तरुणांमध्ये जी ऊर्जा आहे, जो आत्मविश्वास आहे, तो फुटबॉलच्या मैदानात सर्वात जास्त दिसतो. बोडो टेरिटोरियल एरियामध्ये बोडोलँड केम कपचं आयोजन होत आहे. ही फक्त एक स्पर्धा नाहीये. हे एकता आणि आशेचा उत्सव बनला आहे. 3700हून अधिक टीम्स, जवळपास 70,000 खेळाडू आणि त्यातही मोठ्या संख्येनं आपल्या मुलींचा सहभाग. हे आकडे बोडोलँडमध्ये मोठ्या बदलाची गाथा सांगत आहेत. बोडोलँड आता देशाच्या स्पोर्ट्सच्या मॅपवर आपले तेज आणखी वाढवत आहे. मित्रांनो, एक काळ होता जेव्हा संघर्षच इथली ओळख होती. तेव्हा इथल्या तरुणांसाठी मार्ग मर्यादित होते. पण आज त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्न आहेत आणि मनात आत्मनिर्भरतेचं धैर्य आहे. इथून आलेले फुटबॉल खेळाडू आता मोठ्या स्तरावर आपली ओळख बनवत आहेत. हालीचरण नार्जारी, दुर्गा बोरो, अपूर्वा नार्जारी, मनबीर बसुमतारी ही फक्त फुटबॉल खेळाडूंची नावं नाहीत. ही त्या नव्या पिढीची ओळख आहे, ज्यांनी बोडोलँडला मैदानापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवला. यापैकी अनेकांनी मर्यादित संसाधनांमध्ये सराव केला. अनेकांनी कठीण परिस्थितीतून आपला मार्ग काढला आणि आज त्यांचं नाव घेऊन देशातली कितीतरी लहान मुलं आपल्या स्वप्नांची सुरुवात करतात. मित्रांनो, जर आपल्याला आपल्या क्षमता वाढवायच्या असतील तर सर्वात आधी आपल्याला आपल्या फिटनेस आणि वेलबिईंगवर लक्ष द्यावं लागेल. तसं मित्रांनो, फिटनेससाठी, ओबेसिटी कमी करण्यासाठी माझी एक सूचना तुम्हाला आठवते ना? खाण्यातून 10% तेल कमी करा, जाडी कमी करा. फिट असाल तर आयुष्य आणखी सुपरहिट होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला भारत ज्या प्रकारे आपल्या प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेसाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे कला, शिल्प आणि कौशल्यातील विविधता ही देखील आपल्या देशाची प्रमुख ताकद आहे. तुम्ही ज्या भागात जाल, तिथल्या काहीतरी खास आणि लोकल गोष्टीबद्दल तुम्हाला कळेल. आपण अनेकदा मन की बात मध्ये देशातल्या अशा युनिक प्रोडक्ट्स बद्दल बोलतो. असेच एक प्रोडक्ट आहे मेघालयचं एरी सिल्क. याला काही दिवसांपूर्वी GI टॅग मिळाला आहे. एरी सिल्क मेघालयाचा सांस्कृतिक ठेवा आहे. इथल्या आदिवासींनी, खास करून खासी समाजातल्या लोकांनी अनेक पिढ्या याला जपलं आहे आणि आपल्या कौशल्याने समृद्धही केलं आहे. या सिल्कची अनेक अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत, जी याला इतर फॅब्रिकपेक्षा वेगळं बनवतात. यातली सर्वात खास गोष्ट म्हणजे हे बनवण्याची पद्धत. जे किडे हे रेशीम बनवतात, त्यांना रेशीम मिळवण्यासाठी मारलं जात नाही. म्हणूनच याला अहिंसा सिल्क असंही म्हणतात. आजकाल जगात अशा प्रोडक्ट्सची डिमांड खूप वेगाने वाढत आहे, ज्यात हिंसा नसेल आणि निसर्गावर त्यांचा काही दुष्परिणाम होणार नाही. म्हणून मेघालयातील एरी सिल्क ग्लोबल मार्केटसाठी एक परिपूर्ण उत्पादन आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे रेशीम हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड असतं. या वैशिष्ट्यामुळे ते बहुतेक ठिकाणांसाठी योग्य ठरतं. मेघालयच्या महिला आता सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून आपला हा वारसा मोठ्या स्केलवर पुढे घेऊन जात आहेत.
एरी सिल्कला जीआय टॅग मिळाला म्हणून मी मेघालयच्या लोकांचं अभिनंदन करतो. मी तुम्हा सर्वांना पण आवाहन करेन, तुम्ही पण एरी सिल्कचे कपडे नक्की ट्राय करा. आणि हो, खादी, हँडलूम, हँडीक्राफ्ट, व्होकल फॉर लोकल हे पण तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ग्राहकांनी भारतात बनवलेले प्रोडक्टच खरेदी करावेत आणि व्यापाऱ्यांनी भारतात बनवलेले प्रोडक्टच विकावेत. यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी ऊर्जा मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, वुमन लेड डेव्हलपमेंटचा मंत्र भारताचं नवं भविष्य घडवण्यासाठी तयार आहे. आपल्या माता भगिनी, मुली आज फक्त स्वतःसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी नवी दिशा बनवत आहेत. तेलंगणातील भद्राचलम मधील महिलांच्या यशाबद्दल जाणून तुम्हालाही आनंद होईल. या महिला कधी काळी शेतात मजुरी करायच्या, रोजच्या कमाईसाठी दिवसभर मेहनत करायच्या. आज त्याच महिला मिलेट्स, श्री अन्नपासून बिस्किटे बनवत आहेत. भद्राद्री मिलेट मॅजिक नावाची ही बिस्किटे हैदराबादहून लंडनला जात आहेत. भद्राचलमच्या या महिलांनी सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये सामील होऊन ट्रेनिंग घेतलं. मित्रांनो, या महिलांनी आणखी एक कौतुकास्पद काम केलं आहे. त्यांनी गिरी सॅनिटरी पॅड्स बनवायला सुरुवात केली. फक्त 3 महिन्यात 40,000 पॅड्स तयार केले आणि ते शाळांमध्ये आणि आसपासच्या ऑफिसेसमध्ये पोहोचवले, तेही खूपच स्वस्त किमतीत. मित्रांनो, कर्नाटकातील कलबुर्गीच्या महिला सुद्धा कमाल करत आहेत. त्यांनी ज्वारीच्या भाकरीला एक ब्रँड बनवला आहे. त्यांनी जी कोऑपरेटिव्ह बनवली आहे, त्यात दररोज 3,000 पेक्षा जास्त भाकरी बनत आहेत. या भाकरींचा सुगंध आता फक्त गावापुरता मर्यादित नाहीये. बंगळुरूमध्ये स्पेशल काउंटर उघडलं आहे. ऑनलाईन फूड्स प्लॅटफॉर्म्सवर ऑर्डर्स येत आहेत. कलबुर्गीची भाकरी आता मोठ्या शहरातील किचनपर्यंत पोहोचत आहे. याचा खूप चांगला परिणाम या महिलांवर झाला आहे. त्यांची कमाई वाढत आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यातील या कथांमध्ये वेगवेगळी माणसं आहेत, पण त्यांचे तेज एकसारखे आहे. हे आहे आत्मविश्वासाचं, आत्मनिर्भरतेचं तेज. असंच एक नाव आहे मध्य प्रदेशच्या सुमा उइके. सुमाजींचा प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी बालाघाट जिल्ह्यातल्या कटंगी ब्लॉकमध्ये सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये सामील होऊन मशरूम शेती आणि पशुपालनाचे ट्रेनिंग घेतलं. यामुळे त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला. सुमा उइकेची कमाई वाढली. तेव्हा त्यांनी आपल्या कामाचा विस्तारही केला. छोट्याशा प्रयत्नातून सुरू झालेला हा प्रवास आता दीदी कॅन्टीन आणि थर्मल थेरपी सेंटर पर्यंत पोहोचला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशाच असंख्य महिला स्वतःचे आणि देशाचे भाग्य बदलत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसात मला व्हिएतनाममधील अनेक लोकांकडून विविध माध्यमातून संदेश आले आहेत. या संदेशांच्या प्रत्येक ओळीत आदर होता, आपुलकी होती. त्यांच्या भावना हृदयस्पर्शी होत्या. भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं, रेलिक्सचं दर्शन घडवल्याबद्दल ते लोक भारताप्रती आपले आभार व्यक्त करत होते. त्यांच्या शब्दांमधले भाव हे केवळ औपचारिक धन्यवादापेक्षा खूप अधिक होते. मित्रांनो, भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष मूळतः आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील नागार्जुनकोंडा येथे सापडले होते. या स्थानाचा बौद्ध धर्माशी खूप पूर्वीचा संबंध आहे. असं म्हणतात की कधी काळी या ठिकाणी श्रीलंका आणि चीनसह दूरदूरचे लोक येत होते. मित्रांनो, गेल्या महिन्यात भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांना भारतातून व्हिएतनामला नेण्यात आलं होतं. तिथे 9 वेगवेगळ्या ठिकाणी ते जनतेच्या दर्शनासाठी ठेवले होते. भारताचा हा उपक्रम एका अर्थाने व्हिएतनामसाठी राष्ट्रीय उत्सव बनला. तुम्ही कल्पना करू शकता, सुमारे 10 कोटी लोकसंख्या असलेल्या व्हिएतनाममध्ये
1.5 कोटीहून अधिक लोकांनी भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर मी फोटो आणि व्हिडिओ पाहिले. त्यामुळे जाणीव झाली की श्रद्धेला कोणतीही मर्यादा नसते. पाऊस असो, कडक ऊन असो, लोक तासनतास रांगेत उभे राहिले. लहान मुले, वृद्ध, दिव्यांगजन सर्व भारावून गेले होते. व्हिएतनामचे राष्ट्रपती, उपपंतप्रधान, वरिष्ठ मंत्री सर्वजण नतमस्तक झाले होते. या यात्रेबद्दल तिथल्या लोकांमध्ये इतकी आदर भावना होती की व्हिएतनाम सरकारने ती आणखी 12 दिवसांसाठी वाढवून देण्याची विनंती केली. आणि हे भारतानं आनंदाने स्वीकारलं. मित्रांनो, भगवान बुद्धांच्या शिकवणीत देशांना, संस्कृतींना आणि लोकांना एकत्र बांधण्याची ताकद आहे. याआधी भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष थायलंड आणि मंगोलियाला नेण्यात आले होते आणि तिथेही असाच श्रद्धाभाव दिसून आला. मी तुम्हा सर्वांना तुमच्या राज्यातील बौद्ध स्थळांना भेट देण्याची विनंती करतो. तो एक आध्यात्मिक अनुभव असेल, त्यासोबतच आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडले जाण्याची एक सुंदर संधी देखील मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, या महिन्यात आपण सर्वांनी विश्व पर्यावरण दिवस साजरा केला. मला तुमचे हजारो संदेश मिळाले. अनेक लोकांनी त्यांच्या आजूबाजूच्या त्या सहकार्यांबद्दल सांगितले, जे एकटेच पर्यावरणाला वाचवण्यासाठी निघाले होते. आणि मग संपूर्ण समाज त्यांच्या बरोबर सामील झाला. सर्वांचे हे योगदान आपल्या भूमीसाठी मोठी ताकद ठरत आहे. पुण्याचे श्री रमेश खरमाळेजी यांच्या कामाबद्दल ऐकून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. जेव्हा आठवड्याच्या शेवटी लोक आराम करतात, तेव्हा रमेशजी आणि त्यांचं कुटुंब कुदळ आणि फावडं घेऊन निघतात. कुठे ते माहितीये. जुन्नरच्या डोंगराकडे. ऊन असो किंवा खूप चढण, त्यांची पावलं कधीच थांबत नाहीत. ते गवत साफ करतात, पाणी अडवण्यासाठी ट्रेंच खोदतात आणि बिया पेरतात. त्यांनी फक्त 2 महिन्यात 70 ट्रेंच बनवले. रमेशजींनी अनेक छोटे तलाव बनवले आहेत. शेकडो झाडे लावली आहेत. ते एक ऑक्सिजन पार्क पण बनवत आहेत. याचा परिणाम असा झाला की इथे आता पक्षी परत येऊ लागले आहेत. वन्यजीवनाला नवसंजीवनी मिळत आहे. मित्रांनो, गुजरातच्या अहमदाबाद शहरात पर्यावरणासाठी आणखी एक सुंदर उपक्रम बघायला मिळाला आहे. इथे नगरपालिकेने मिशन फॉर मिलियन ट्रीज अभियान सुरू केले आहे. लक्ष्य आहे लाखो झाडं लावणे. या अभियानाचं एक प्रमुख आकर्षण आहे सिंदूर वन. हे वन ऑपरेशन सिंदूरच्या वीरांना समर्पित आहे. देशासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सिंदूरची रोपं लावली जात आहेत. येथे आणखी एका मोहिमेला नवी चालना मिळत आहे. एक पेड़ मां के नाम या मोहिमेअंतर्गत देशात करोडो झाड लावली गेली आहेत. तुम्ही पण तुमच्या गावात किंवा शहरात चालू असलेल्या अशा मोहिमेत नक्कीच भाग घ्या. कारण जेव्हा आपण निसर्गाला वाचवतो, तेव्हा खरं तर आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील एका गावानेही उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ही ग्रामपंचायत. ही कार्बन न्यूट्रल गावपंचायत आहे. या गावात कुणीही आपल्या घराबाहेर कचरा फेकत नाही. प्रत्येक घरातून कचरा गोळा करण्याची पूर्ण व्यवस्था आहे. इथे सांडपाण्याची ट्रीटमेंट पण होते. शुद्धीकरण केल्याशिवाय येथे नदीत पाणी सोडत नाहीत. इथे गोळ्यांनी अंत्यसंस्कार होतात आणि त्या राखेपासून दिवंगत व्यक्तीच्या नावाने झाड लावले जाते. या गावातली साफसफाई पण बघण्यासारखी आहे.
लहान लहान सवयी जेव्हा सामूहिक संकल्प बनतात तेव्हा मोठा बदल निश्चित होतो. माझ्या प्रिय मित्रांनो, यावेळी सगळ्यांच्या नजरा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकवरही आहेत. भारताने एक नवा इतिहास घडवला आहे. मी काल ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी देखील बोललो. शुभांशुशी झालेलं माझं बोलणं तुम्हीही नक्कीच ऐकलं असेल. आता शुभांशुला अजून काही दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक मध्ये राहायचं आहे. आपण या मिशनबद्दल अजून बोलू, पण मन की बातच्या पुढच्या एपिसोडमध्ये, आता या एपिसोडमध्ये तुमच्या निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पण मित्रांनो, निघताना मला तुम्हाला एका खास दिवसाची आठवण करून द्यायची आहे. 1 जुलै, परवा म्हणजे 1 जुलैला आपण 2 खूप महत्वाच्या प्रोफेशन्सचा सन्मान करतो. डॉक्टर्स आणि सीए हे दोघंही समाजाचे असे आधारस्तंभ आहेत जे आपले आयुष्य चांगलं बनवतात. डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षक आहेत आणि सीए आर्थिक जीवनाचे मार्गदर्शक आहेत. सर्व डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट्सना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मी नेहमीच तुमच्या सूचनांची वाट पाहतो. तुमच्या सूचनांमुळे मन की बातचा पुढचा एपिसोड आणखी समृद्ध होईल. पुन्हा भेटू नवीन गोष्टींसह, नवीन प्रेरणांसह, देशवासियांच्या नवीन कामगिऱ्यांसह. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.